आयुष्यात बऱ्याचदा असं होत असतं की तुम्ही तुमच्या जागी बरोबर असता, कोणासोबत काही चुकीचं केलेलं नसतं, तरी समोरची व्यक्ती तुम्हालाच दोष देते, वारंवार अपमानास्पद बोलते, तुमची अजिबात व्हॅल्यू करत नाही. असं वारंवार घडत असेल तर त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून जाऊ देणेच चांगले. समोरच्या व्यक्तीने जर ठरवलेच असेल तुमच्या आयुष्यातून निघून जाणार, तर तुम्ही सर्वप्रथम त्यांचा जाण्याचा मार्ग मोकळा करा. त्या व्यक्तीला हे दाखवून द्या की ती तुमच्या आयुष्यातून निघून गेली तरी काही फरक पडत नाही. भलेही तुम्हाला आतून किती पण तेव्हा त्रास जाणवत असेल तरी तो चेहऱ्यावर दाखवू नका. ज्या नात्यात स्वाभिमान घाण ठेवून ते निभावावं लागत असेल तर त्यापेक्षा त्या नात्याला हसत हसत जाऊ देणेच चांगले. दुसरी गोष्ट, त्या व्यक्तीबद्दल कुठल्याही प्रकारचा राग द्वेष मनात धरून ठेवू नका. कुठल्याही द्वेष भावनेने स्वतःला त्रास करून घेऊ नका. या उलट त्या व्यक्तीशी जोडले जा जी आजपर्यंत तुमच्या सोबत आहे आणि इथून पुढेही तुमच्या सोबत राहील. आणि ती व्यक्ती आहे तुम्ही स्वतः. तुमचा जेवढा वेळ त्या व्यक्तीला देत होते तो सगळा वेळ तुम्ही स्वतःला द्या. स्वतःशी कनेक्ट झालं ना की अजून कोणाची गरज लागत नाही. स्वतःचा आनंद इतरांमध्ये शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये शोधा. नवीन नवीन ठिकाणी जा, नवीन गोष्टी एक्सप्लोअर करा. ह्या दुनियेत कित्येक गोष्टी एकट्या आहेत, पण त्या आपल्या जागी बेस्ट आहेत, युनिक आहेत. जसं सूर्य, चंद्र, पृथ्वी, माउंट एव्हरेस्ट. पण ह्या सगळ्या गोष्टी एका गोष्टीशी कनेक्टेड आहेत, ते आहे निसर्ग. ह्या निसर्गाशी कनेक्ट व्हा. ह्याने मनात स्थिरता येईल, शांतता येईल, राईट डिसिजन घेण्याची योग्यता येईल. कायम स्वतःच्या करिअरवर फोकस ठेवा. स्वतःमधील बेस्ट बाहेर काढा. छंद जोपासा. लाईफमध्ये स्वतःला एवढं बिझी ठेवा की वेळेला पण वेळ काढावा लागेल तुम्हाला भेटण्यासाठी. जी व्यक्ती स्वतःचे भविष्य घडवण्यात व्यस्त असते त्या व्यक्तीच्या मनात इतरांबद्दल वाईट विचार करण्याचा किंवा हर्ट होण्याचा वेळच नसतो. आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, लोकांना फॉलो करू नका, तुमच्या स्वप्नांना फॉलो करा. लोक आपोआपच तुम्हाला फॉलो करतील. आणि जेव्हा लोक तुम्हाला फॉलो करतील तेव्हा एक गोष्ट मनात कायम गाठ बांधून ठेवा, जी व्यक्ती तुम्हाला सोडून गेली ती परत आली तर तिला तुमच्या लाईफमध्ये अजिबात एंट्री देऊ नका. आणि तुम्ही स्वतः तिच्या लाईफमध्ये पुन्हा जाऊन स्वतःची व्हॅल्यू कमी करून घेऊ नका. कारण त्या वाईट दिवसांशी तुम्ही झगडून स्वतःला बदलून आज इथपर्यंत पोहोचलेले असता. पण समोरची व्यक्ती बदलली की नाही आपल्याला काहीच माहीत नसते. तर पुन्हा तीच सायकल गोल फिरण्यापेक्षा त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात पुन्हा येऊ देऊ नका.